म्हणतात ना, शांत शहरामध्ये सर्वात मोठी गुपित दडलेली असतात. मेब्रुक नावाच्या छोट्याशा शहरात सगळं काही नॉर्मल दिसत होतं. पण एका रात्री घडला असा एक प्रकार ज्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आणला. 2:17 हीच ती वेळ होती, जेव्हा एका क्लासमधले 17 मुलं अचानक आभारातून बाहेर पडले. सगळेच एकाच पोजमध्ये. जणू विमान उडवायचं आहे तसा हात पसरून आणि धावत धावत कुठेतरी निघून गेले आणि परत कधी आलेच नाही. सीसीटीव्ही, अलार्म, दारं, खिडक्या काहीही त्यांना वाचू शकले नाही. क्षणात 17 कुटुंब उजाड झाली आणि सगळ्यांच्या नजरा वळल्या 2 लोकांवर. एक त्यांची क्लास टीचर जस्टिन आणि दुसरा तो एकमेव मुलगा जो गायब झाला नव्हता, एलेक्स. पोलीस तपास सुरू झाला, चौकशी सुरू झाली, पण उत्तर मात्र शून्य. जणू ही मुलं हवेत विरून गेली होती. लोकांचा संशय, अफवा, अंधश्रद्धा आणि त्या सगळ्यांच्या भोवऱ्यात अडकलेली एक स्त्री जी म्हणते मी निरपराध आहे. पण खरंच या गायब होण्यामागं नेमकं कोण आहे? कोणी सामान्य माणूस की एखादं काळं गुपित जे आजवर दडलेलं होतं? तर मंडळी, हा आहे वेपन्स हा चित्रपट. एक असा चित्रपट जिथं विश्वास घातक आहे, सावल्या बोलक्या आहेत आणि जिवंत राहण्यासाठी एकच शस्त्र आहे, सत्य शोधणं. चित्रपटाच्या सुरुवातीला पोलीस दोघांची, जस्टिन आणि अलेक्स तसेच त्याचे आई वडील यांची चौकशी करतात. पण काहीही निष्कर्ष लागत नाही. तपासाला 1 महिना होऊन जातो, पण तरीही मुलांचा काहीच पत्ता लागत नाही. यानंतर कथा प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून दाखवली जाते. सर्वप्रथम शाळेची टीचर जस्टिन. जस्टिन रोजप्रमाणे शाळेत येत होती, तेव्हा तिला कळतं की वर्गात फक्त एकच विद्यार्थी अलेक्स हजर होता. बाकी 17 मुलं अब्सेंट होती. त्यानंतर जस्टिनला समजतं की ते सर्व मुलं गायब झाली आहेत, कारण ही मुलं तिच्याकडे शिकत असल्याने सर्वात पहिला संशय तिच्यावरच घेतला जातो. त्यामुळे तिला पालकांचा राग आणि पोलीस तपास या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. पोलीस तपासात जस्टिन निरपराध निघते, पण तरीही सर्व पालक तिलाच दोषी ठरवतात. त्यांचा आरोप असतो की जस्टिन एक विच आहे, जी त्यांच्या मुलांवर काळा जादू करून त्यांना गायब करते. या सर्व आरोपांमुळे जस्टिन खूपच मानसिकरित्या त्रस्त होते आणि तिने दारू पिणे सुरू केले. तपास सुरू असताना शाळा बंद करण्यात आली होती, पण 1 महिन्यानंतर नवीन मुलांसाठी शाळा पुन्हा उघडण्यात आली. त्याआधी मोठी पॅरेंट्स मीटिंग आयोजित केली जाते, ज्यामध्ये सर्व गायब झालेल्या मुलांचे पालकही येतात. या मीटिंगमध्ये सर्व पालक जस्टिनवर ठेवतात. जस्टिन मात्र आपल्या बाजूने सांगते, मी निर्दोष आहे, मी मुलांना काहीही केलं नाही, उलट मी त्यांना खूप जास्त प्रेम करते. पण तरीही पालक तिलाच दोष देत राहतात. तेव्हा शाळेचा प्रिन्सिपल मार्कस जस्टिनची बाजू घेतो. तो म्हणतो की ही जे सांगते ते खरं आहे, ती निरपराध आहे, उलट ती स्वतःच याची व्हिक्टीम आहे. पण त्याचवेळी पालकांमध्ये आर्चर नावाचा एक माणूस पुढे येतो आणि जस्टिनवर मोठ्या मोठ्याने आरोप करतो. इतकंच नाही तर तो तिला विष देखील म्हणतो. हळूहळू सगळे पालक आक्रमक होतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून मार्कस सिक्युरिटी गार्डसोबत जस्टिनला तिकडून बाहेर काढतो. पालक तिला मारण्यासाठी पुढे सरकत होते, पण मार्कस जस्टिनचा बचाव करतो. त्यानंतर जस्टिनला सांगितलं जातं की तिने ताबडतोब घरी जावं आणि घराबाहेर अजिबातच पडू नये. यानंतर जस्टिन आपल्या कारमध्ये बसून तिकडून निघून जाते. पण या सगळ्यामुळे ती खूपच त्रस्त झाली होती. थेट घरी न जाता ती दारूच्या दुकानात जाते, भरपूर बाटल्या घेऊन घरी परतते आणि ड्रिंक बनवायला सुरुवात करते. इतक्यात अचानक दारावर बेल वाजते. ती विचार करते की यावेळी कोण आलं असेल. आधी ती विचारते कोण आहे, पण काहीच उत्तर येत नाही. मग ती जाऊन डोअर पीप होलमधून डोकावते, पण बाहेर कुणीच दिसत नाही. हे तिला फार विचित्र वाटतं. मग ती खिडकीतून पाहते, तरीही कोणी दिसत नाही. ती थोडी रिलॅक्स होऊन परतते, पण लगेचच कोणतरी दार जोरात ठोठावू लागतं. त्यामुळे जस्टिन घाबरते. ती म्हणते कोण आहे, इकडून निघून जा. मग धैर्य गोळा करून ती हातात एक टूल घेऊन बाहेर पडते आणि बाहेर येऊन काय बघते तर कुणीतरी तिच्या कारवर मोठ्या अक्षरात विच लिहून पडून गेलेलं असतं. दुसऱ्या दिवशी जस्टिन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट करते. तिथे तिची भेट ऑफिसर पॉलशी होते, जो तिचा लव्ह इंटरेस्ट होता. पॉल तिला दुरून हाय करतो. नंतर जेव्हा जस्टिन शाळेत जाते तेव्हा प्रिन्सिपल तिला सांगतो, तू आता शाळेत आली नाहीस तर ते चांगलं राहील, कारण कालची परिस्थिती तू बघितलीच होती. जस्टिन विचारते, मग मी अलेक्सशी बोलू शकते का? अलेक्स म्हणजे तोच मुलगा आहे जो गायब झाला नव्हता. प्रिन्सिपल तिला समजावतो, पालक खूपच रागावलेले आहेत. काल तुम्ही पाहिलंच होतं, ज्यामुळे जोपर्यंत गोष्ट पूर्णपणे थंडावत नाही तोपर्यंत तुम्ही शाळेपासून आणि विशेषतः मुलांपासून दूरच राहा. निराश झालेली जस्टिन तिकडून बाहेर निघते. संध्याकाळी ती बारमध्ये जाऊन ड्रिंक करते आणि पॉलला फोन करून बोलावते. पॉलच्या हातावर बँडेज असतं. विचारल्यावर तो सांगतो की एका मूर्ख केसमध्ये जखमी झालो. जस्टिन त्याला सांगते की सगळे लोक तिला वीस समजत आहे. पॉल म्हणतो, तू जरा जास्तच विचार करते. जस्टिन प्रत्युत्तर देते, असे मग बाहेर जाऊन माझी कार बघ.
त्यावर विच लिहिलंय. पॉल तिला शांत करतो आणि नंतर तिच्यासोबत घरी येतो आणि तिथे ते दोघं इंटिमेट होतात. दुसऱ्या दिवशी जस्टिन पॉलला सोडवायला जाते. रस्त्यात ती सांगते की तिला वाटतंय की अलेक्सला काहीतरी माहिती आहे आणि आपण त्याच्याशी बोलायला हवं. पण पॉल म्हणतो, आधीच तपास सुरू आहे. त्यांना त्यांचं काम करू दे. तू यात पडू नकोस. पॉल निघून जातो पण जस्टिन त्याचं काही ऐकत नाही. शाळेतून घरी जात असलेल्या अलेक्सचा ती पाठलाग करते आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचते. ती पाहते की अलेक्स घरात शिरतो आणि कोणीतरी आतून दार उघडतो. मग जस्टिन डोरबेल वाजवते. पण दार उघडायला कोणीच येत नाही. ती नॉक करून विचारते, आत कोणी आहे का? पण काहीही प्रतिसाद येत नाही. आतून काही आवाजही ऐकू येत नाही. जणू घरात कोणी नसल्यासारखंच. पण थोड्या वेळापूर्वीच अलेक्स आत गेला होता. हे पाहून जस्टिनला मोठा संशय येतो. तिला जाणून घ्यायचं असतं की नेमकं काय चाललंय. पण घरातील सर्व खिडक्या कागदांनी झाकलेल्या होत्या. मग ती घराच्या मागच्या बाजूला येते. तिथे एका खिडकीतून थोडा कागद हललेला असतो. जस्टिन त्यातून डोकावते तर घरात पूर्णपणे अंधार झालेला असतो. त्या अंधारात 2 माणसं बसलेली दिसतात. हे पाहून ती घाबरते आणि घाईघाईत तिच्या हातून एक फावडं पडतं. तिला वाटतं की ती पकडली गेली. पण आवाज होऊनही आतून काहीच हालचाल होत नाही. मग ती पुन्हा बघते तर ते दोघं तसेच मूर्तीसारखे बसलेले असतात. हे पाहून तिला खूप विचित्र वाटतं. मग ती प्रिन्सिपल मार्कसला सांगते, अलेक्सच्या पॅरेंट्ससोबत काहीतरी गडबड आहे. अलेक्स एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहे. तुम्ही लिगली जाऊन तिथे तपास केला पाहिजे. यावर मार्कस म्हणतो, ते सगळं मी बघतो. पण तू आता या सगळ्यापासून दूरच राहा प्लीज. यानंतर जस्टिन स्टोअरमध्ये जाते आपल्या ड्रिंक्स वगैरे घेण्यासाठी. पण तिला याची कल्पनाही नव्हती की एक बाई तिचा पाठलाग करत होती. अचानक ती बाई मागून येते आणि जस्टिनचे केस पकडते आणि तिला खाली आपटते. मग हातातील बाटली दाखवत धमकावते. तू घरी आली होतीस ना? जस्टिन घाबरून म्हणते, मी काहीही केलं नाही, मला जाऊ द्या. पण ती बाई फारच रागात असते आणि जस्टिनच्या चेहऱ्यावर ड्रिंक ओतते. एवढ्यात स्टोअरमध्ये काम करणारा एक मुलगा येतो आणि त्या बाईला पकडून बाहेर काढून देतो. त्या रात्री जस्टिन घरी परत येते, ड्रिंक करते आणि झोपी जाते. मग तिला एक विचित्र स्वप्न पडतं. ती स्वतःला एकटी शाळेत जाताना पाहते. वर्गात शिरताच ती बघते की सगळी मुलं आपले डोके खाली घालून बसलेली असतात. घड्याळात वेळ दाखवत असते 2:17. तेव्हाच अलेक्स डोकं वर करून पाहतो आणि हलकीशी स्माईल देतो. तो जोकरसारखा दिसत असल्याने जस्टिन घाबरते आणि अचानक तिची झोप तुटते. ती उठून बसते आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते. पण लेटास तिला छतावर एक अननोन बाई दिसते. घाबरून ती किंचाळते आणि आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तिची झोप मोडते. तिला जाणवतं की ती स्वप्नाच्या आत अजून एक स्वप्न पाहत होती. पुढच्या दिवशी जस्टिन पुन्हा अलेक्सच्या घराकडे जाते. शाळेतून अलेक्स परततो. तेव्हा ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण अलेक्स तिला म्हणतो, माझा पाठलाग करू नका आणि तो आपल्या घरी निघून जातो. पण जस्टिन हार मानत नाही. ती दार ठोठावते आणि म्हणते, मी शाळेची टीचर जस्टिन आहे. मला माहिती आहे तुम्ही आत आहात. बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण तरीही दार उघडलं जात नाही. मग जस्टिन ठरवते की घरासमोरच बसून राहायचं. तिला वाटतं कधी ना कधी कोणीतरी बाहेर येईलच. पण दुपारपासून रात्र होते, तरीही कोणीच बाहेर येत नाही. या दरम्यान जस्टिनला गाढ झोप लागते. इतक्यात अचानक घराचं दार उघडतं. बाहेर अलेक्सची आई हातात कात्री घेऊन बाहेर धावून येते. पण झोपलेल्या जस्टिनकडे पाहून ती काही करत नाही. त्याऐवजी ती दुसऱ्या बाजूने येते आणि जस्टिनचे केस कात्रीने कापून टाकते. सगळे लोक जस्टिनला विष समजत होते. पण खरी विषसारखी वागणूक तर अलेक्सची आईच करत होती. आणि इथेच पहिला सेगमेंट संपतो. पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला कथा आर्चरच्या नजरेतून दिसते. तोच सिंगल पॅरेंट जो सतत जस्टिनवर विच असल्याचा आरोप करत होता. कारण आर्चरचा मुलगा मॅथ्यू गायब झालेला होता, ज्यामुळे तो फारच अस्वस्थ होता. तो बहुतेक वेळ आपल्या मुलाचीच रेकॉर्डिंग बघत बसायचा. काही क्लू सापडतो का याचा शोध घेण्यासाठी. तो सतत पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायचा. माझ्या मुलाची काही माहिती मिळाली का? पण प्रत्येक वेळी त्याला हेच सांगितलं जायचं, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, काही सापडलं की आपण तुम्हाला कळवू. यावेळी ही पोलिसांनी तेच उत्तर दिल्यावर आर्थर रागवतो आणि पोलिसांना सांगतो की जस्टिनला पकडा. पण पोलिसांकडे तिच्या विरोधात काहीही पुरावे नसतात. ते जस्टिनला निर्दोष म्हणतात. फ्रस्ट्रेशनमध्ये आर्चर निघून जातो. संध्याकाळी तो पॅरेंट टीचर मीटिंगला जातो. तिथेही तो जस्टिनवर आरोप करत राहतो आणि नंतरही तिचा पाठलाग सोडत नाही. जस्टिन जेव्हा दारू घ्यायला स्टोअरमध्ये गेली होती, तिथूनच आर्चर तिचा मागोवा घेत घरपर्यंत पोहोचतो. तोच बेल वाजवून कधी दार ठोठावून जस्टिनला घाबरवत होता आणि तिच्या कारवर विजयही त्यानेच लिहिलं होतं. मग रात्री झोपण्याआधी तो पुन्हा तीच रेकॉर्डिंग पाहतो आणि झोपी जातो. मध्यरात्री अचानक त्याची झोप उघडते. वेळ होती अगदी 2:17. त्याला काही आवाज ऐकू येतो आणि त्याला वाटतं की त्याचा मुलगा मॅथ्यू आहे. तो घरात सगळीकडे शोधायला लागतो पण कुणीच दिसत नाही. अचानक मेन डोर उघडतं. आर्चर धावत बाहेर येतो आणि दूरवर त्याला मॅथ्यू दिसतो. तो सेम एरोप्लेन पोजमध्ये धावत असतो. आर्चर त्याचा पाठलाग करतो आणि बघतो की मॅथ्यू एका घरात शिरतो.
त्या क्षणी त्या घराच्या वरती त्याला एक गन दिसते. त्यावर 2:17 अशी टायमिंग झळकत असते. मग लगेचच ती गन गायब होते. आर्चर घरात घुसतो आणि वरच्या खोलीत जातो. तिथे बेडवर चादर टाकून कुणीतरी झोपलेलं दिसतं. तो जाऊन पाहतो तर तिथे मॅथ्यूच असतो. आर्चर रडत म्हणतो, "बेटा, तू कुठे होतास? मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही. मला माफ कर. आय लव्ह यू बेटा. आय मिस यू." इतक्यात अचानक लाईट पडते आणि मॅथ्यूच्या चेहऱ्यावर एक भयानक विद्रूप जोकर दिसतो. आर्चर घाबरून जागा होतो. त्यालाही जस्टिनसारखं भयंकर स्वप्न पडलं होतं. पण या स्वप्नातून आर्चरला एक हिंट मिळते. तो बाहेर येऊन टॉवरकडे बघतो. त्याला आठवतं की स्वप्नात मॅथ्यू टॉवरच्या दिशेला धावत होता. मग तो आपल्या घरापासून टॉवरपर्यंत नकाशावर एक रेष आखतो. यानंतर तो एका दुसऱ्या पॅरेंटकडे जातो ज्यांची मुलगी ही गायब झाली होती. तो त्यांना कसाबसा समजावून सीसीटीव्ही फुटेज काढतो. त्या फुटेजमध्ये तो बघतो की ती मुलगी धावताना दिसते. तो तिची दिशा आणि लोकेशन नीट नोट करून घेतो. मग बाहेर जाऊन त्या ठिकाणी एक फ्लॅग लावतो. त्या फ्लॅगच्या वरती एक घर दिसतं. तो नकाशावर त्यांच्या घरापासून त्या घरापर्यंतची रेषही काढतो. त्याच्या लॉजिकनुसार मुलांचं गायब होणं एकमेकांशी कनेक्टेड होतं. म्हणजेच ते सगळे एका ठराविक ठिकाणी धावत गेले असतील. त्यामुळे जिथे दोन्ही रेषा इंटरसेक्ट होतील तिथेच मुलं गेले असतील. आर्चर ते ठिकाण मार्क करतो आणि तपासायला निघतो. पण वाटेत त्याला जस्टिनची कार दिसते ज्यावर विच लिहिलं होतं. तो विचार करतो, ही इथे का आली आहे? त्याला आधीच जस्टिनवर संशय होता. तो थेट तिच्याकडे जातो. जस्टिन त्यावेळी गॅस स्टेशनवर कारमध्ये फ्यूल भरत होती. आर्चर तिच्याशी बोलायला जातो पण जस्टिन चिडून म्हणते, "पुन्हा आलास मला त्रास द्यायला? माझा पाठलाग सोड. मी विच नाही आहे. मी मुलांना गायब केलेलं नाही. मी स्वतः शोधते आहे की यामागे कोण आहे." इतक्यात त्यांना प्रिन्सिपल मार्कस येताना दिसतो. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला असतो आणि तो तसाच विचित्र पवित्रा घेऊन धावत येतो. तो सरळ जस्टिनवर हल्ला करतो आणि तिचा गळा दाबायला लागतो. तेव्हा आर्चर तिला वाचवायला धावतो आणि मार्कसशी झगडतो. पण मार्कस खूपच धोकादायक झालेला असतो. तो आर्चरवर जड पडतो आणि त्याचाच गळा दाबू लागतो. त्याच्या डोळ्यात एवढा राग असतो की जणू ते सॉकेटमधून बाहेर येतील. आणि इथेच हा सेगमेंट संपतो. पुढच्या सेगमेंटमध्ये कथा पॉलच्या दृष्टिकोनातून दाखवली जाते. तोच पोलिसवाला. पॉल पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला जस्टिन दिसते, जी त्याला हात हलवून वेव्ह करते. बदल्यात तोही वेव्ह करतो आणि मग पेट्रोलिंगवर निघून जातो. तेवढं त्याची नजर एका मुलाकडे जाते, जो कोणाच्या तरी घरात डोकावून बघत असतो. तो जरा चोरच वाटत होता. पॉल लगेचच ओरडतो, "पोलीस, डोंट मूव्ह." पण तो मुलगा धावत सुटतो. पॉलही त्याचा पाठलाग करतो आणि शेवटी त्याला पकडतो. त्या मुलाचं नाव होतं जेम्स. पॉल त्याला विचारतो, "तुझ्याकडे काही हत्यार किंवा ड्रग्ज वगैरे आहेत का?" जेम्स म्हणतो, "नाही सर." पण जेव्हा पॉल त्याची झडती घेतो, तेव्हा त्याच्या बोटात इंजेक्शनची सुई टोचते. म्हणजे जेम्सने खोटं सांगितलं होतं. तो ड्रग्ज घेत होता आणि खिशात इंजेक्शन घेऊन फिरत होता. हे पाहून पॉलला खूप राग येतो आणि तो त्याला जोराचा घुसा मारून बेशुद्ध पाडतो. लगेचच स्वतःच्या बोटावर औषध लावतो. पण त्याची नजर सरकारी कॅमेऱ्याकडे जाते. हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं. कायद्याप्रमाणे तो असं कोणालाही मारू शकत नव्हता. त्याच्यावर असलची केस होऊ शकत होती आणि त्याची नोकरीही जाऊ शकली असती. मग तो लगेचच कॅमेऱ्याची वायर काढतो आणि जेम्सला उचलून म्हणतो, "मी तुला आता सोडतोय, पण ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही. आजपासून हे टाऊन सोडून निघून जा. पुन्हा मला इथे दिसलास तर तुझी काही खैर नाही." असं समजावून तो जेम्सला सोडतो आणि इथे आपल्याला समजतं की त्याच्या बोटाला बांधलेलं बँडेज याच कारणामुळे होतं. यानंतर त्याला जस्टिनचा मेसेज येतो आणि तो तिच्याशी भेटायला बाहेर जातो. तिथे जस्टिन त्याच्या बोटावरील जखमेबद्दल विचारते. त्यावर तो उत्तर देतो, "एका स्टुपिड केस दरम्यान मला लागली होती." मग जस्टिनसोबत रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो घरी परततो. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समजते. पॉल खरं तर मॅरिड होता आणि त्याची पत्नी म्हणजे तीच बाई जी स्टोअरमध्ये जस्टिनवर हल्ला करत होती. पत्नीला पॉलवर शंका आली होती म्हणून तिने तसं केलं होतं. आता पॉल पुन्हा पोलीस स्टेशनला जातो. तो बाहेरच फिरत असतो. तितके त्याला परत जेम्स दिसतो. त्याला बघून पॉल खूपच रागावतो आणि लांबून ओरडतो, "अरे, मी तुला काय सांगितलं होतं?" जेम्स त्याला पाहताच धावतो. मग पॉल गाडीतून त्याचा पाठलाग करतो. यावेळी तो कॅमेऱ्याच्या वायरही काढून टाकतो. म्हणजे यावेळेस तो जेम्सची बँड वाजवणार होता. आणि इथेच हा सेगमेंट संपतो. पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला जेम्सच्या दृष्टिकोनातून कथा दाखवली जाते. जेम्स हा एक बेघर आणि आणि एक ड्रग ॲडिक्ट होता. त्याचं काम म्हणजे चोरी करून ते पैसे नशेमध्ये उडवणे. त्याचं काही ठरलेलं घर नव्हतं. सध्या तो जंगलात टेंट टाकून राहत होता. तो चोरी करण्याच्या इराद्याने बाहेर पडला होता. पण पॉलने त्याला पकडलं होतं. नंतर पॉलने त्याला सोडलं होतं आणि का सोडलं होतं हे आपल्याला माहिती आहे. पॉलने त्याला टाउन सोडायला सांगितलं होतं पण तो गेला नव्हता आणि त्याने आपल्या हरकतीही सोडल्या नव्हत्या. भटकता भटकता तो ॲलेक्सच्या घराकडे येतो. चोरी करण्याच्या विचाराने वर चढून तो खिडकीतून घरात शिरतो. घरात पूर्ण अंधार असतो. त्याला वाटतं की घर रिकामं आहे आणि तो तिकडे चोरी करण्यासाठी वस्तू तिकडे शोधायला लागतो.
पण टीव्हीच्या रिफ्लेक्शनमध्ये त्याला ॲलेक्सचे आई-वडील दिसतात आणि तो घाबरून जातो. तो म्हणतो, "सॉरी, मी काही केलं नाही." पण ते दोघं काहीच रिॲक्ट करत नव्हते. ते जणू पुतळ्यांसारखे बसले होते. मग जेम्स त्यांच्या समोरच वस्तू चोरून आपल्या बॅगेत भरतो. तो निघणारच एवढ्यात त्याला बेसमेंटमधून काही आवाज ऐकू येतो. तो खाली जाऊन बघतो आणि धक्कादायकपणे तिथे सर्व ती 17 गायब झालेली मुले होती. हे पाहून जेम्स घाबरतो. "मी पकडला जाईल." तो म्हणतो, "मी चोरी केली नाही" आणि पळायला लागतो. त्याचवेळी त्याच्या बॅगेतून चोरी केलेल्या वस्तू पडतात. तो त्या उचलायला जातो आणि अचानक ॲलेक्सचे आई-बाबा उठून उभे राहतात आणि भुतांसारखे चालत त्याच्याकडे यायला लागतात. हे बघून जेम्स खूपच घाबरतो आणि पळून जातो. त्याने काही चमचे, भांडी चोरलेली असतात, जो ती दुकानात विकायला जातो. तिथे त्याची नजर दुकानात लावलेल्या मिसिंग मुलांच्या पोस्टरवर जाते, ज्यावर इनाम ठेवलं असतं. हे पाहून त्याच्या डोळ्यात चमक येते, कारण त्याला तर आता माहिती झाली होती की ती मुलं कुठे आहेत. इनाम मिळवण्यासाठी तो पोलीस स्टेशनकडे जातो, पण बाहेरच त्याला पॉल दिसतो, ज्यामुळे तो पळून जंगलात शिरतो. पॉलपासून तो सुटतो, पण आता जंगलात त्याला कुणाचं तरी भीतीदायक हास्य ऐकू येतं. तो पाहतो तर दूर एक जोकरसारखी एखादी एंटिटी उभी होती, जी त्याच्याकडेच हात हलवत होती. हे पाहून जेम्स घाबरतो आणि धावत आपल्या टेंटमध्ये शिरतो. तो स्वतःला समजावतो, हे खरं नव्हतं. हा माझा भ्रम होता. मी नशेत असतो. त्यामुळे भीतीपोटी मला असं दिसलं असेल. पण मग त्याला टेंटच्या बाहेर तीच सावली दिसते. म्हणजे तो काही भ्रम नव्हता. तो खरोखरच आला होता आणि टेंट उघडायला लागतो. बचावासाठी जेम्स हातात सिरिंज घेतो आणि अनझिप उघडताच समोर असलेल्या चेहऱ्यावर फेकून मारतो. पण तो प्रत्यक्षात पॉल असतो. आता पॉल खूप रागवतो. तो त्याला ठार करणारच असतो. पण जेम्स म्हणतो, "मला माहिती आहे ती मुलं कुठे आहेत. त्या घराच्या बेसमेंटमध्ये आहेत." हे ऐकून पॉल थांबतो आणि म्हणतो, "ठीक आहे, मला दाखव." मग तो जेम्सला हँडकफ लावून गाडीत बसवतो. जेम्स त्याला गाईड करतो आणि त्या घरापर्यंत घेऊन जातो. जेम्स कारमध्येच राहतो आणि पॉल बेल वाजवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीतरी दरवाजा उघडतं आणि त्यांना आत घेऊन जातो. हे सगळं पाहून जेम्स घाबरून जातो. तो तासनतास वाट पाहतो, पण पॉल परत येत नाही. रात्रही होते आणि तो चिडतो. तेव्हाच अचानक दरवाजा उघडतो. पॉल बाहेर येतो, पण आता तो आधीसारखा दिसत नाही. तो एखाद्या सायकोसारखा दिसत होता. तो थेट कारकडे जातो आणि जेम्सला बाहेर ओढून घराच्या आत घेऊन जातो आणि इथेच हा सेगमेंट संपतो. पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला मार्कसची गोष्ट दाखवली जाते आणि समजतं की तो अचानक असा का झाला होता. खरं तर जस्टिनने जेव्हा सांगितलं होतं की एलेक्सच्या आईबाबांमध्ये काहीतरी गडबड आहे, तेव्हा मार्कसने एलेक्सला त्याच्या आईबाबाला बोलवायला सांगितलं होतं. पण त्याऐवजी एक बाई आली. तिने आपलं नाव ग्लॅड सांगितलं आणि ती म्हणाली की ती एलेक्सची आंटी आहे. या बाईचा चेहरा थोडासा ओळखीचा वाटत होता. हाच तो चेहरा होता जो जस्टिन आणि मार्कसला त्यांच्या स्वप्नात त्रास देत होता. इतकंच नाही तर जंगलात जेम्सलाही हाच चेहरा दिसला होता. यावरून आपल्याला कळतं की या सगळ्यामागे या बाईचाच हात आहे. ग्लॅडीस सांगते की एलेक्सचे आई-बाबा आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकत नाही. म्हणून ते गार्डियन म्हणून आली आहे. पण मार्कस म्हणतो, "मला एलेक्सच्या आई-बाबांशीच थेट बोलायचं आहे. गार्डियन चालणार नाही." मग ग्लॅडीस निघून जाते. यानंतर आपण बघतो की मार्कस आपल्या घरी क्लेटनसोबत बसून टीव्ही बघत असतो. स्क्रीनवर एका मुंगीच्या आतून काहीतरी परजीवी बाहेर येताना दाखवत असतात. तर मार्कस आणि क्लेटन टीव्ही बघत असतात तेव्हा अचानक डोरबेल वाजते. ते दरवाजा उघडतात तर बाहेर ग्लॅडीस उभी असते. ती पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरते आणि इथे उघड होतं की ती बाई प्रत्यक्षात एक विच आहे. गप्पांमध्ये गुंतून ती आपल्या बॅगेतून एक काटेरी फांदी काढते आणि स्वतःचा हात कापून त्यावर रक्त लावते. हे सगळं समजण्यापूर्वीच ती कात्री काढते आणि क्लेटनचे केस कापून घेते. मग एक घंटी वाजवते, ज्यामुळे मार्कस तिच्या कंट्रोलमध्ये जातो. ती क्लेटनचे केस त्या फांदीवर गुंडाळून तोडते आणि ते करताच मार्कस अचानक आपल्या मित्र क्लेटनवर हल्ला करतो. तो त्याला पकडून जमिनीवर पाडतो. मग त्याच्यावर काळ्या रंगाची उलटी करतो आणि डोक्याने त्याच्या चेहऱ्यावर वारंवार मारून त्याचा चेहरा चिरडतो. क्लेटनचा तिथेच मृत्यू होतो. यानंतर ग्लॅडीस आपल्या बॅगेतून जस्टिनचे केस काढते, जे तिने एलेक्सच्या आईकडून कटवून घेतले होते. ती त्याच केसांसोबत तेच रिच्युअल करते. त्या फांदीवर गुंडाळते आणि तोडते. यानंतर मार्कस धावत जस्टिनला मारायला निघतो, जी त्यावेळी गॅस स्टेशनवर आर्चरशी बोलत असते. मार्कस थेट तिच्यावर हल्ला करतो, पण मध्ये आर्चर अडवतो. मग मार्कस त्याचा गळा दाबायला लागतो. जस्टिन धावत स्टोअरमध्ये शिरते आणि आतून हे सगळं बघते. तेवढ्यात मार्कस आर्चरला सोडून तिच्या मागे येतो. जस्टिन घाबरून स्टोअरमध्ये इकडे-तिकडे पडते, पण एका ठिकाणी ती अडकते. तिला वाटते की आता ती संपली. पण त्या क्षणी आर्चर पुन्हा मध्ये उडी मारून मार्कसला अडवतो. या झटापटीत दोघेही जखमी होतात. संधी साधून जस्टिन पळून जाते. पण मार्कस थांबत नाही. तो पुन्हा उठतो आणि तिच्या मागे धावतो. जस्टिन कारमध्ये बसून कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. तोवर मार्कसही कारजवळ पोहोचतो आणि विंडोजवर जोरजोरात मारतो. तो घुसा मारून काच फोडतो आणि तिला पकडायला येतो. पण तेव्हा जस्टिन कार स्टार्ट करून पळून जाते.
मार्कसवर काळ्या जादूचा असा प्रभाव होता की तो टार्गेट संपवल्याशिवाय थांबणार नव्हता. जणू एखाद्या टार्गेटेड मिसाईलसारखा. आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव वेपन्स आहे. दरम्यान आर्चर स्वतःला सावरतो आणि गाडीत बसून जस्टिनच्या मागे निघतो. पण अचानक दुसऱ्या गाडीने मार्कसला जोरात धडक दिल्याने तो जागीच चिरडला जातो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. यानंतर आर्चर जस्टिनला सॉरी म्हणतो, कारण त्याला समजतं की यामध्ये तिची काहीही चूक नाही. उलट ती स्वतःच यामध्ये विक्टीम आहे. जस्टिन तिची माफी मागतो आणि खरं तर जीव वाचवल्याबद्दल ती पण त्याचे आभार मानते. तेव्हा ते विचार करतात की हे सगळं नक्की काय होतं? मार्कसला काय झालं होतं? जस्टिन म्हणते, "मी आयुष्यात कधी असं काही पाहिलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी मी भेटले होते तेव्हा तो अगदी नॉर्मल होता." आर्चरही म्हणतो, "मी पण असं कधी पाहिलं नाही. पण ज्या प्रकारे तो धावत होता तसंच मी त्या मुलांना पडताना पाहिलं होतं. अगदी त्याच पोझिशनमध्ये." तो एक नकाशा उघडतो आणि जस्टिनला इंटरसेक्शनचा तोच भाग दाखवतो. त्याचं म्हणणं असतं की मुलं इथे कुठेतरी पळाली असतील आणि जस्टिन पाहते की त्या इंटरसेक्शनच्या अगदी पॉइंटवरच अलेक्सचं घर असतं. आणि इथेच हा सेगमेंट संपतो. पुढचा सेगमेंट आहे एलेक्सा, जिथे त्याची गोष्ट सुरुवातीपासून दाखवली जाते आणि आता इथे उघडतात या चित्रपटाचे सगळे रहस्य. आपण एलेक्सला बघतो, जो रोजच्या प्रमाणे शाळेत जातो. क्लास करतो. शाळा सुटल्यानंतर त्याचे डॅड त्याला पिकअप करतात आणि घरी नेत असतात. रस्त्यात एलेक्सचे डॅड त्याला सांगतात, की तुझी आंटी ग्लॅडीस घरात राहायला येणार आहे. एलेक्स विचारतो, पण त्या का येत आहे? मी त्यांच्याबरोबर कसा राहणार? मी त्यांना मुळीच ओळखत नाही. त्यावर त्याचे डॅड म्हणतात, 15 वर्षापासून मी देखील त्यांना पाहिलं नाही. पण त्या खूप आजारी आहेत आणि आपल्याशिवाय त्यांचं कोणीच नाही. त्या देखील आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे ते अलेक्सला समजावतात. घरात आल्यावर अलेक्सची आई साफसफाई करत असते आणि अलेक्सला सांगते, "ग्लॅडीस येत आहे. तू देखील जाऊन आपली रूम साफ करून घे." अलेक्स म्हणतो, "त्या माझ्या रूममध्ये थोडेच येणार आहेत." त्यावर आई म्हणते, "हो, पण तरी मला हवं आहे की तू तुझी रूम नेहमी स्वच्छ ठेवावी." त्या रात्री अलेक्स विचेस स्टोरी बुक वाचत असतो. तेव्हाच त्याला दिसतं की त्याचे डॅड ग्लॅडीसला घेऊन आले आहेत. तो खिडकीतून पाहतो. त्या खूपच म्हाताऱ्या आणि आजारी दिसत होत्या आणि त्या एक प्लांट घेऊन आल्या होत्या. हे पाहून अलेक्स झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करताना तो ग्लॅडिसच्या रूमचा दरवाजा उघडून पाहतो. त्यासमोर बेडवर पडलेल्या असतात आणि खूपच भयानक दिसत होत्या. हे बघून अलेक्स घाबरतो आणि पटकन दार बंद करून निघून जातो. दररोजप्रमाणे त्याचे डॅड त्याला शाळेत सोडतात. पण सुट्टी झाल्यावर तो त्याला घेण्यासाठी येत नाही. बाकीच्या मुलांचे आई-वडील येतात, पण अलेक्स एकटाच राहतो. खूप वेळ वाट बघितल्यानंतर तो पायीच घरी जाण्याचा निर्णय घेतो. तो विचार करत होता, डॅड मला घ्यायला का आले नाहीत? ते कुठे बिझी होते का? पण तो घरी येतो तर बघतो की डॅड घरीच होते. पण ते जराही नॉर्मल नव्हते. जणू बाहुलीसारखे बसले होते. रोबोटसारखे बोलत होते. जणू कुणीतरी त्यांना कठपुतलीसारखं हलवत आहे. अगदी तसंच त्याच्या मॉमसोबतही झालं होतं. ॲलेक्स घाबरतो. माझ्या मॉम डॅडला हे काय झालं? तेव्हाच तिथे ग्लॅडीस येते, जी आता अगदी ठणठणीत दिसत होती. ॲलेक्स विचित्र गोष्टी वाचत असल्यामुळे त्याला लगेचच समजतं की ही नक्कीच जादूटोणीवाली आहे. हिच्यामुळेच माझ्या मॉम डॅडला काहीतरी झालंय. तो त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. पण काहीही फरक पडत नाही. तेव्हा ग्लॅडीस सांगते, "आता ते तुझं ऐकणार नाही. ते फक्त माझं ऐकतील." आणि ती डेमो दाखवते. तीच काटेरी फांदी काढून त्यांचे केस गुंडाळून तोडते आणि लगेचच मॉम डॅड टेबलवर ठेवलेली फोर्क उचलून स्वतःच्या चेहऱ्यावर घुसू लागतात. हे पाहून ॲलेक्स घाबरतो आणि त्यांना थांबवायला सांगतो. मग ग्लॅडीस ती फांदी पाण्याच्या भांड्यात टाकते आणि लगेचच हे सगळे थांबतं. आणि लगेचच हे दोघं थांबतात. ती म्हणते, "जर तुला तुझे मॉम डॅड जिवंत हवे असतील, तर बाहेर कुणालाही काही सांगू नकोस आणि जसं मी सांगते तसंच कर." अशा प्रकारे तिने अलेक्सला घाबरून स्वतःचा पपेटसारखं वापरायला सुरुवात केली. अलेक्स आता तिच्या सांगण्यावरून शाळेत जायचा. मग स्टोअरमधून खायला आणायचा आणि आपल्या मॉम डॅडला खाऊ घालायचा. आणि तो रोज ग्लॅडिसला त्या प्लांटसमोर रिच्युअल करताना पाहायचा. ज्यामुळे ती हळूहळू हेल्दी आणि तरुण होत चालली होती. पण काही काळानंतर ती पुन्हा म्हातारी आणि अशक्त होऊ लागली. मग ती अलेक्सला म्हणाली, "जर तू माझं काम ऐकलंस, तर मी तुझ्या मॉम डॅडला ठीक करेन आणि इकडून कायमची निघून जाईन." ते काम म्हणजे अलेक्सने आपल्या क्लासमेटच्या काही वस्तू आणून तिला द्यायच्या होत्या, ज्यामुळे ती त्यांच्यावरही आपलं वशीकरण करू शकेल. पण इनोसेंट अलेक्सला याची काही कल्पना नव्हती. तो तयार होतो. शाळेत जाऊन तो विचार करतो, की कोणाचं कोणतं सामान चोरावं? पेन्सिल, रबर की कटर? अलेक्सला वाटत होतं, की क्लासमेटच्या वस्तू चोरणं धोक्याचं ठरेल आणि तो मे बी पकडला जाईल. तेव्हाच त्याची नजर सगळ्या मुलांच्या नावाच्या स्टिकरवर जाते. तो विचार करतो, हेच काढून घेतो. गेम पिरियडमध्ये जेव्हा सगळी मुलं बाहेर खेळत होते, तेव्हा अलेक्स क्लासमध्ये जाऊन सगळे स्टिकर काढून आपल्या बॅगेत टाकतो. पण तेव्हा जस्टिन तिथे येते. ती विचारते, "तू इथे एकटा काय करतो आहेस?"
ॲलेक्स म्हणतो, "काही नाही." जस्टिनला बऱ्याच दिवसापासून जाणवत होतं की ॲलेक्स काहीतरी त्रासात आहे, काहीतरी लपवत आहे. ती त्याला म्हणते, "जर काही असेल तर तू मला सांगू शकतोस." पण ॲलेक्स काही न सांगता तिकडून निघून जातो. शाळा सुटल्यावर तो घरी जाऊन सगळे स्टिकर ग्लॅडियसला देतो. त्यांचा वापर करून ग्लॅडियस 2:17 वाजता ब्लॅक मॅजिक करते आणि आणि सगळी मुलं तिच्या वशात येऊन घरातून बाहेर पडतात. सगळे एकसारखी एरोप्लेन पोज करत पळत तिच्याकडे पोहोचतात. अशा प्रकारे ती सगळी मुलं किडनॅप करून बेसमेंटमध्ये बंद करते. दुसऱ्या दिवशी एलेक्स एकटा शाळेत जातो. जस्टिन त्याला एकटं पाहून चकित होते. बाकी सगळे विद्यार्थी कुठे गेले आणि ते सगळे ॲब्सेंट का आहेत? हळूहळू बातमी पसरते की एका वर्गातील सगळी मुलं गायब झालीत, फक्त ॲलेक्स सोडून. त्यामुळे पोलीस ॲलेक्स आणि त्याच्या कुटुंबाकडे चौकशीसाठी येतात. पण ग्लॅडियस सगळं आपल्या पद्धतीने हाताळते. पोलीस घराची तपासणी करायलाही येतात. पण त्याआधीच ग्लॅडियस मुलांना वश करून जंगलात लपवते आणि तपास संपल्यावर परत बेसमेंटमध्ये कैद करते. मामला थंडावल्यावर ती घराच्या खिडक्या पेपरने झाकते आणि अशा प्रकारे तिच्याकडे 17 मुलं आणि एक जोडपं अंधाऱ्या बेसमेंटमध्ये कैद केलेलं असतं. त्यांना खायला देण्याचं काम तिने एलेक्सला सोपवलं होतं. एलेक्स त्यांच्यासोबत अंधारात राहायचा, सगळ्यांना वेळेवर खायला द्यायचा आणि शाळेतही जायचा. भीतीमुळे तो कोणालाही काही सांगत नसे. बिचारा एक मुलगा एवढं भयानक रहस्य आपल्या मनात दडून बसला होता. सगळं एकट्याने सहन करत होता. तर ही होती ॲलेक्सची गोष्ट. आता पुढे चित्रपटाच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये ही कथा कशी संपते हे दाखवलं जातं. प्रेझेंट टाईममध्ये ॲलेक्स शाळेतून परततो, तेव्हा घराबाहेर त्याला पोलिसांची कार दिसते. तो घरात जातो तर पॉल आणि जेम्स पुतळ्यासारखे उभे असतात. म्हणजे ग्लॅडियसने त्यांनाही वश केलेलं असतं. तेव्हा ग्लॅडियस येते आणि ॲलेक्सला सांगते, "आपलं सामान पॅक कर. उद्या आपण इकडून निघत आहोत." मग ती स्वतःच रिच्युअल करायला जाते. दरवाजावर ॲलेक्सचे मॉम डॅड गार्डसारखे उभे असतात. दरवाजापुढे तिने मिठाईची रेषा आखलेली असते, जी एलेक्सला ओलांडू नकोस असं तिने सांगितलं असतं. तेव्हाच आर्चर आणि जस्टिन तिथे पोहोचतात. ते पॉलची कार पाहतात आणि म्हणतात, "असं वाटतंय पोलीस आधीच इथे आलेले आहेत. आत जाऊन पाहूया का?" अचानक दरवाजा उघडतो आणि समोर पॉल दिसतो. जस्टिन त्याला लगेचच ओळखते. "हा पॉल आहे. मी याला ओळखते." जस्टिन आणि आर्चर आत जातात. पण लगेचच पॉल आणि जेम्स त्यांच्यावर हल्ला करतात. आर्चर जेम्सशी झगडतो, पण जस्टिन किचनमध्ये पडते. पॉल तिच्या मागे येतो आणि तिला पकडतो. जस्टिन त्याला म्हणते, "तुला काय झालंय? पॉल शुद्धीत ये." पण पॉल काहीच ऐकत नाही. तेव्हा जस्टिनच्या हातात बटाटे सोलण्याचा कटर लागतो. ती पॉलच्या चेहऱ्यावर वार करते, पण आश्चर्य, पॉलला काहीच होत नाही. त्याला जणू वेदना जाणवतच नव्हत्या. तो एखाद्या झॉम्बीसारखा झाला होता. त्याच्या डोक्यात रक्त उसळलेलं, डोळे बाहेर आलेले आणि तो जोरात जस्टिनचा गळा दाबत होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी जस्टिन त्याच्या मानेवर गोळी झाडते, पण तो तरीही मरत नाही. शेवटी ती त्याच्या डोक्यात गोळी मारते आणि तेव्हाच तो मरतो. मग ते आर्चरकडे जाते. जेम्स त्याला पकडून त्याचा गळा दाबत होता. जस्टिन लगेचच त्याच्या डोक्यातही गोळी झाडते आणि त्याचा अंत करते. दुसऱ्या बाजूला एलेक्स ती मिठाची लाईन ओलांडतो आणि त्याचे आई-वडील अचानक त्याच्यावर हल्ला करतात. एलेक्स कसाबसा वाचून स्वतःला एका रूममध्ये बंद करतो, पण त्याची आई दरवाजा फोडून आत शिरते. एलेक्स तिकडून पळ काढतो. पण आर्चर बेसमेंटमध्ये उतरतो आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी. त्याला त्याचा मुलगा सापडत नाही, पण तिथे अंधारात लपलेली ग्लॅडिस दिसते. अचानक ती त्याचे लॉकेट खिचून घेते आणि त्याद्वारे ती आर्चरलाही आपल्या ताब्यात घेते. मग आर्चर जाऊन जस्टिनला पकडतो, पण इथे कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट येतो. ॲलेक्स पडता पडता ग्लॅडिसच्या खोलीत पोहोचतो. तिथे तिच्या काळ्या जादूची ती फांदी आणि ते विक ठेवलेले असतात. ॲलेक्स काय करतो? ती फांदी आपल्या बोटात टोचतो. मग रक्त लावतो आणि त्यावर ग्लॅडिसचे केस गुंडाळून ती फांदी मोडून टाकतो. हे सगळं त्याने ग्लॅडिसकडूनच शिकलेलं होतं. त्यामुळे तो काळा जादू उलटा ग्लॅडियसवरच लागू होतो. अचानक सगळी मुलं तिची शत्रू बनतात आणि तिच्यावर धावून जातात. ग्लॅडियस जीव वाचवण्यासाठी पडते, पण सगळी मुलं तिलाच पकडतात. ते तिच्यावर निर्दयपणे तुटून पडतात. अंगठी डोळ्यात घालून तिचे डोळे फोडतात, जबडा फाडतात आणि तिचं शरीर तुकडे तुकडे करून टाकतात. हे दृश्य अत्यंत भयानक असतं. ग्लॅडियस मेल्याबरोबरच आर्चर शुद्धीवर येतो आणि जस्टिनला सोडून देतो. तो बाहेर जातो, जिथे सगळी मुलं ग्लॅडियसच्या प्रेताभोवती उभी असतात. त्यात त्याचा मुलगा मॅथ्यूही असतो आणि शेवटी त्याला आपलं मूल परत मिळतं. दुसऱ्या बाजूला जस्टिन ॲलेक्सकडे पाहते. तो आपल्या आईवडिलांना मिठी मारून बसलेला असतो, पण तरीही कोणी आधीसारखं सामान्य होत नाही. सगळे जिवंत असूनही बिनाप्राण अवस्थेत असतात. या घटनेनंतर 2 वर्षांनी काही मुलं बरी होऊ लागतात, पण बरीचशी तशीच राहतात. तर मंडळी, हे असं का झालं? कारण आर्चर तर लगेचच पूर्ववत झाला होता, तर बाकीचे का नाही? खरं तर ग्लॅडियस एक विच होती. ती एखाद्या आजारी नातेवाईकाच्या रूपात घरात शिरायची आणि त्यांना आपल्या वशात करून त्यांची जीवनशक्ती शोषायची. त्या शक्तीवर ती स्वतःला जिवंत ठेवायची. म्हणूनच जेव्हा ती आली,
तेव्हा ती आजारी आणि कमजोर होती, पण ॲलेक्सच्या आईवडिलांची जीवनशक्ती शोषून तिने स्वतःला बरं केलं. मात्र ती शक्ती संपल्यावर ती पुन्हा कमकुवत झाली. म्हणूनच तिने अधिक जीवनशक्ती मिळवण्यासाठी मुलांचं अपहरण केलं. ॲलेक्सचे आई-वडील जिवंत प्रेत झाले, कारण आता त्यांच्यात कोणतीही जीवनशक्ती शिल्लक नव्हती. काही मुलं बरी होऊ शकली, कारण ग्लॅडियस त्यांची संपूर्ण शक्ती शोषू शकली नव्हती. आर्चर लगेचच बरं झाला, कारण त्याच्यावर जे वशीकरण झालं होतं, त्याला फार काळ झाला नव्हता. ग्लॅडियस इथे एका पॅरासाइटसारखी, म्हणजे परजीवीसारखी दाखवली, जी दुसऱ्यांच्या मेंदूचा ताबा मिळवते आणि त्यांना झॉम्बीसारखं बनवते. मार्कस टीव्हीवर हाच फंगस असलेला एक डॉक्युमेंटरी पाहत होता. तर मंडळी, हे होतं वेपन्स या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.